तर म्हणजे आता जर सकाळी जर वेगळे हे जे काय मेनू असतील ते संध्याकाळी रिपीट होत नाही. रमा नाईक ची इनॉग्रेशन उद्घाटन हे आपल्या साने गुरुजींच्या हस्ते झालेलं आणि तेवढाच क्रेज आहे इथे साऊथ मुंबईमध्ये पाचोऱ्याला जिथे पब्लिक राहतात. हे जे काय तुम्ही पदार्थ आता इथे बघितलात हे सगळे इन हाऊस बनवलेले आहेत. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. मंडळी, आज पावसाचा बघा किती छान असं वातावरण झालेलं आहे आणि पाऊस सुद्धा जोरात पडत आहे आणि मला अशी क्रेविंग झाली ना साऊथ इंडियन फूड खायचं आणि ती पण बनाना लीफवर. त्यासाठी मी आज आलोय माटुंग्याला आणि मी जाणार आहे रमा नाईक श्रीकृष्ण बोर्डिंग मध्ये. तर ते आपल्याला बनाना लीफवर ऑथेंटिक साऊथ इंडियन मील सर्व करतात, ते सुद्धा अनलिमिटेड. त्यामध्ये कोणकोणते पदार्थ ते आपल्याला सर्व करणार आहेत हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. याचं टायमिंग, लोकेशन आणि कोणत्या प्राइसला. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या रमा नाईकला खूप सारी अशी वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत त्या सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता आपण जाऊया अनलिमिटेड ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड खायला ऑन बनाना लीफ रमा नाईकचं. या तर मित्रांनो, ही आहे बनाना लीफ वरची रमा नाईक कृष्णा बोर्डिंगची अनलिमिटेड थाळी. आणि हे बघू शकता तुम्ही कोणकोणते पदार्थ आहेत त्याच्यामध्ये. खूप छान असं त्यांनी सेटअप करून दिलेलं आहे. बघूनच म्हणजे पोट भरेल असं छान प्रकारे त्यांनी प्रेझेंट केलेलं आहे केळीच्या पानावरती. आणि आज कोणकोणते मेनू आहेत ते मी तुम्हाला सांगतो. हे सगळे साऊथ इंडियन मेनू आहेत. थोडेसे मला माहीत नाही आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे एक मेनू लिस्ट असते, दररोज ते प्रिंट करतात, त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगतो काय काय आहे ते. हे तर छास आहे, त्याच्याबरोबर ही आहे सारस्वत डाळ आहे त्यांची, ब्राह्मण सारस्वत डाळ आहे. हे आहे लेमन रसम. आपण नॉर्मली बघतो ते असतं थोडंसं पिंक कलरचं असतं किंवा ऑरेंज कलरचं असतं. हे बघा, ही लेमन रसम आहे, वेगळी कन्सेप्ट आहे, थोडं ग्रीन आहे. हे आपलं सांबर आहे नॉर्मल. दही आहे. ही आज भाजी आहे, त्याच्यामध्ये केळ्याची आहे, रॉ केळा जो असतो त्याला उपकारी म्हणतात. त्याच्यानंतर ही आहे मद्रास काकडी ड्रमस्टिक, मंजल गोजू अशी त्या भाजीचं नाव आहे. आणि ही आहे बँगलोरियन कुर्मा भाजी. त्याच्यानंतर पापड आहे, पुरी आहे, छान छान मस्त घी लावलेली चपाती आहे, ताक आहे आणि राईस. त्याच्यावर मस्तपैकी त्यांनी तूप वगैरे सोडून दिलेलं आहे. अशा प्रकारचे त्यांच्याकडे मेनू आहेत आज. तर आपण सुरुवात करूया, कुठून सुरुवात करूया. आणि लोणचं आणि मीठ सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. तर या थाळीमध्ये तुम्ही बघू शकता, तुम्ही चूज करू शकता. एक स्वीट तुम्हाला वन टाइमच मिळणार आहे. आणि हे बघा त्यांनी लिहिलेले आहेत कोणकोणते आहेत आणि आजचे बघा कोणकोणते आहेत. हे सगळे दुधी हलवा आहे, हे श्रीखंड आहे, इलायची श्रीखंड, आम्रखंड आहे, पायसम आहे आणि सध्या जोपर्यंत आहे तोपर्यंत आमरस आहे, गुलाबजाम आहे, रसगुल्ला आहे. याच्यातलं मी एखादं स्वीट मी सिलेक्ट करणार आहे. आणि हे जे काय तुम्ही पदार्थ आता इथे बघितलात हे सगळे इन हाऊस बनवलेले आहेत. आणि प्रत्येक दिवशी इथली जी काही साऊथ इंडियन स्पेशालिटी आहे पायसमची, प्रत्येक दिवशी नवीन नवीन तुम्हाला म्हणजे चेंजेस मिळणार आहे पायसममध्ये. आता यांच्याकडे आज साबुदाणा पायसम आहे, पण मला इथे जरा श्रीखंड खूप छान दिसतंय, ह्याचं इलायची श्रीखंड, ते मी ट्राय करतो आणि माझ्या थाळीमध्ये घेतो. अशा प्रकारची ही थाळी आहे. तर आता मी सुरुवात करतो. पहिला मी जरा थोडं छास पिऊन बघतो थंडगार. हा हा हा. आणि या थाळीमधले कोणकोणते पदार्थ लिमिटेड आहेत आणि अनलिमिटेड आहेत या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आपण टेस्ट करूया. आणि बघा ना किती छान चपाती दिलेली आहे, मस्त.
आता ह्या दोन भाज्या आहेत. हे नॉर्मली आपण केळीची भाजी बनवतो घरी, पण ही वेगळी आहे, ही रॉ केळ्याची आहे आणि हे वेगळ्या पद्धतीने आहे, एक साऊथ इंडियन पद्धतीने आहे. तर आपण ती टेस्ट करूया. हे तुम्ही बघू शकता इथे, हे मस्तपैकी खोबरं वगैरे टाकून त्यांनी बनवलेली आहे. पूर्णपणे ड्राय आहे ही भाजी. टेस्ट करतो आता. हा, मस्त, खूप छान, मस्त. म्हणजे आपण नॉर्मली महाराष्ट्रीयन लोक जशी बनवतो भाजी तशी नाही आहे, थोडीशी वेगळी आहे आणि मजा येते. कारण त्याच्यामध्ये साऊथ इंडियन पदार्थांमध्ये बनवताना खोबऱ्याचा जास्त ते वापर करतात, त्यामुळे थोडासा स्वीटनेस सुद्धा येतो त्या भाजीमध्ये. तर मी आता ही दुसरी जी भाजी आहे ती पण ट्राय करतो. ती आहे मद्रास काकडी आणि एक वेगळंच तिचं नाव आहे असं. ही मला वाटतं ह्याच्यामध्ये जे आपलं कोकोनटचं मिल्क असतं ते वापरलेलं दिसतंय. आणि ही बघू शकता तुम्ही. हा हा, एक वेगळीच भाजी आहे ही, पण मला ट्राय करायला हवीच नक्की. आपला जो दुधी भोपळा असतो ना, त्या प्रकारची ही भाजी आहे. पण दुधी भोपळा नाही आहे, ते मद्रास काकडी, आता ड्रमस्टिक असं तिचं नाव आहे. छान आहे. याच्यामध्ये जास्त असं जे कोकोनट मिल्क वापरलेलं आहे त्याच्यामध्ये ती बनवलेली आहे, त्यामुळे ते वरती तुम्ही बघू शकता. आणि आता ही एक भाजी सरांनी मला सांगितलं, ही आहे बँगलोरियन मिक्स व्हेज, नॉट अ बँगलोरियन, एम. याच्यामध्ये पण तुम्ही बघा गाजर वगैरे टाकून आहेत, बटाटे आहेत, सगळे जे काय मिक्स व्हेज आहेत ते सगळे याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर ही टेस्ट करूया. वाटाणे आहेत, बटाटे आहेत, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत, त्यामुळे त्याला मँगलोरियन मिक्स म्हणतात. ही थोडीशी आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीसारखी मला भाजी वाटलेली आहे. आता बाकीच्या भाज्या पण आहेत चांगल्या. आता मी हे जरा मला थोडंसं वेगळं वाटलं ते मी ट्राय करतो पहिल्यांदा. कारण आपण जे रस्सम असतं ते आपण बघितलेलं आहे, ऑरेंज कलरचं असतं. हे लेमन रस्सम आहे, जी टेस्ट करून बघूया आपण. येस, असा लेमनचा म्हणजे आपल्या लिंबाचा डॉमिनंट फ्लेवर येतोय. आणि तेही ही ग्रेव्ही पण वेगळी आहे, थोडीशी ग्रीन कलरची ग्रेव्ही आहे. आपण नॉर्मली आपल्याला जे रस्सम असतं ते ऑरेंजच आपण नॉर्मली म्हणजे बहुतेक वेळा तसेच बघितलेलं आहे. इथे असं हे वेगळं रसम तुम्हाला पियाला मिळेल नक्की, या लेमन रसम. आणि ही GSB सारस्वत ब्राह्मण डाळ. हा हा, थिकनेस बघा, क्या बात है भाई. ही पण टेस्ट करूया. सुपर, मस्त. ह्याच्यात तुपाचा भरपूर असा आरोमा येतोय मस्त खाताना. हे सांबर आहे, हे पण टेस्ट करतो मी. येस, जास्त स्पायसेस नसतात ह्या जेवणांमध्ये, त्यामुळे तुमच्या पोटाला म्हणजे खाताना कुठलाही डायजेस्ट करताना कुठलाही इश्यू येणार नाही आहे. मी आता वळतो भाताकडे. भात पण बघा किती म्हणजे सुटसुटा भात आहे आणि पूर्णपणे तुपाचा ॲरोमा येतो याच्यामध्ये, एवढा सुगंध येतो ना तुपाचा. मी ह्या डाळीबरोबर टेस्ट करतो. हा हा हा, डाळीचा थिकनेस बघा ना किती छान आहे, घट्ट. हे हातानेच खायचं असतं. आ, खाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो, केळीच्या पानावर जे आपण अन्न खातो त्याचं एक बेनिफिट असतं. कारण केळीच्या पानावर जे काय तुम्ही गरमागरम पदार्थ खाता ना, ते तुमच्या म्हणजे अँटीऑक्सिडंट तयार होतं आणि ते तुमच्या शरीरासाठी खूप बेनिफिट असतं. आणि दुसरी गोष्ट, हायजीनचा पण कुठला तुम्हाला इश्यू येणार नाही, कारण एकदा हे यूज केलेलं केळीचं पान परत काय यूज करता येणार नाही, ही गोष्ट. आणि मेन गोष्ट म्हणजे खूप छान इथे मेंटेन आहे, सर्व्हिस एवढी फास्ट आहे. प्रत्येक गोष्ट त्यांचे जे काय ओनर आहेत ते स्वतः उभे राहून मॅनेज करतात, कुठे काय कमी पडतंय का. खूप क्लीन आणि एकदम नीट नेटकं इथे. आणि तुम्हाला प्रॉपर तुम्ही एखाद्या साऊथ इंडियन म्हणजे केरळाला किंवा तामिळनाडूला गेलायत असंच तुम्हाला फील होईल इथे आल्यावर. जी वाईब आहे ना खूप छान आहे इथली. तर मी आता हे टेस्ट करतो. हा,
हा 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 हा. तूप तूप राईस आणि ती घट्ट घट्ट सारस्वत डाळ ज्याने दिलेली आहे ना, काय जबरदस्त लागते ना दादा. मला ही भाजी खूप आवडली आहे. ही मँगलोरियन मिक्स व्हेज आहे ती. तर त्याच्याबरोबर टेस्ट करतो. आणि हे असं खातात म्हणे. मी हे असं खाऊन बघतो. हा हा. पापड बरोबर. हा हा. सुपर. खूप छान. दही वाटी दिलेली आहे त्यांनी. आणि आता मी पुरी आणि हे इलायची श्रीखंड आहे. तुम्हाला चूज करायचे असतं त्यांच्याकडे 5-6 प्रकारच्या स्वीट्स असतात. त्याच्यामधलं एक श्रीखंड, एक स्वीट तुम्हाला हे करायचं आहे, चूज करायचं आहे, तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये. आणि सगळ्या गोष्टी इन हाऊस असतात. म्हणजे किती चांगलं क्वालिटी आणि जे मेंटेन केलेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि थिकनेस बघा ना, याच्यावरनं समजून जायचं की हे इन हाऊस आहे. हो. प्युअर प्युअर. मस्त. मी का निवडलं, कारण श्रीखंड आणि बाकीचे जे काही गुलाबजाम वगैरे आहेत ते आपण म्हणजे आणू शकतात ते बाहेरून. पण हे मी खास करून मागवलं कारण ह्याच्यामध्ये बाहेरून आणलं आणि इथलं बनवलेलं ह्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स लगेच कळून येईल. तर हे प्युअर आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची, या रमा नाईकची इनॉग्रेशन उद्घाटन हे आपल्या साने गुरुजींच्या हस्ते झालेलं. 1942ची याची स्थापना आहे. 84 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि तेवढाच क्रेज आहे इथे साऊथ मुंबईमध्ये. माटुंग्याला जे काही पब्लिक्स राहतात, दररोज जेवणारी सुद्धा इथे माणसं आहेत. खूप म्हणजे एवढा क्रेज आहे. आता आम्ही थोडंसं लवकर आलेलो आहे आणि थोडा पाऊस पण पडतोय. त्यामुळे आम्हाला सर बोलले तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं लवकर शूट करा, नाहीतर तुम्हाला आम्ही एंटरटेन करू शकणार नाही. तुम्हाला पण शूट करताना खूप प्रॉब्लेम येणार. पण क्वालिटी ऑफ फूड जे आहे ना, खूप छान आहे. आता दुसरी गोष्ट, हे जे काही पदार्थ दिसत आहेत तुम्हाला या अनलिमिटेड बनाना लीफवर, त्याच्यामधले 2 पदार्थ तुम्हाला फक्त एकदाच मिळणार आहेत. ते म्हणजे स्वीट असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चॉईस करू शकता. आणि दही हे तुम्हाला वन टाइम मिळणार आहे या थाळीमध्ये. बाकी जे काही पदार्थ आहेत ते सगळे तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या रमा नाईक श्रीकृष्ण बोर्डिंगची, की दर म्हणजे आता जर सकाळी जर वेगळे हे जे काय मेनू असतील ते संध्याकाळी रिपीट होत नाहीत, चेंज होत असतात. म्हणजे बघा एवढी छान क्वालिटी त्यांनी मेंटेन केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, मंडेजला बंद असतं, तुम्ही यायचं नाही आहे मंडेला, कोणी येऊ नका. बाकी दिवशी चालू असणार आहे, एन्जॉय करू शकता. आता शेवटची गोष्ट, याची प्राईस आहे 330 रुपीज. ओके. आणि तुम्हाला असं छानपैकी हे कस्टमरचं कुपन आहे ते देणार आहे. त्याच्यामध्ये काय काय येणार ते सगळ्या गोष्टी याच्यात दिलेल्या आहेत, तुम्ही इथे बघू शकता. आणि मेन गोष्ट म्हणजे त्यांच्या एंट्रन्सला ते एक पॅम्पलेट लावतात, त्या दिवशीच्या काय भाज्या आहेत काय आहेत ते सगळं डिटेलमध्ये लावतात. त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होण्याची गोष्ट नाही आहे. आता याचं लोकेशन सेंट्रल माटुंगा स्टेशन आहे आपलं. म्हणजे सेंट्रल लाईनला माटुंगा स्टेशन आहे. स्टेशनच्या बाहेरच ईस्टला 1 मिनिट लागेल. एक पाय स्टेशनवर, दुसरा पाय रमा नाईकच्या श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊसमध्ये. आणि अनलिमिटेड थाळी एन्जॉय करायची येऊन इथे. तर मित्रांनो, माझ्याकडनं तरी रेकमेंडेशन आहे. 84 वर्ष जुनं आणि प्युअर ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड जर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर ही जागा तुमच्या लिस्टमध्ये असायलाच हवी. तुम्ही माटुंगा, दादर किंवा अजून ह्या जवळ सायन ह्या परिसरात आला असाल तर आवर्जून इथे या आणि ह्या जेवणाचा आनंद घ्या. खूप खूप छान. माझा तर एक्सपिरियन्स खूप छान होता. आता मी वळतो याच्या टायमिंगकडे. जर तुम्ही येणार असाल इकडे तर सकाळी 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत चालू असतो आणि संध्याकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत. खूप छान जेवण आहे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला ही अनलिमिटेड थाळी खायची नसेल तर त्यांच्याकडे 150 रुपयाला लिमिटेड थाळी सुद्धा आहे. ही तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. त्यांचे काय काय मेनू आहेत ते तुम्ही बघून घ्या. आणि यांच्याकडे मंथली बेसिसवर सुद्धा ते आहेत. त्यांचे काही चार्जेस आहेत, त्याच्यानुसार तुम्ही इथे मंथली सकाळ संध्याकाळ सुद्धा इथे जेवायला येऊ शकता. लिमिटेड थाळी किंवा ही जी काय अनलिमिटेड आहे ती
ती सुद्धा एन्जॉय करू शकता. आणि दुसरी गोष्ट, स्विगी झोमॅटोवर सुद्धा हे जी काही रमा नाईकची जी अनलिमिटेड थाळी असेल किंवा जी काही लिमिटेड थाळी आहे ती सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही घर बसल्या सुद्धा एन्जॉय करू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.